रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओतून तुम्हाला माझ्याकडे कस्टमरचे जे ब्लाउज आलेले आहेत आणि वेगवेगळे कस्टमरचे ब्लाउज आहेत। एक कस्टमरचे दोन, प्रत्येक कस्टमरचे दोन दोन, तीन तीन, चार चार असे ब्लाउज आहेत। तर त्यातूनच मी तुम्हाला ब्लाउजांची म्हणजे आज संपूर्ण मी कटिंग करणार आहे। खूप अर्जंट अशी मला ऑर्डर काढायची आहे। 25 तारखेलाच मला बघा नवरीचं ब्लाउज द्यायचं आहे, परत नवरीच्या वहिनीचं ब्लाउज द्यायचं आहे, परत दुसरे देखील कस्टमर आहेत आणि त्यांची देखील 30 तारीख आहे। तर 25 तारखेची खूप मोठी अशी ऑर्डर आहे माझी। तर संपूर्ण ऑर्डर मला कंप्लीट करायची आहे। ब्लाउज एवढे झाले आपले 6 ब्लाउज झाले। त्यानंतर मी हे ब्लाउजांची इकडे कटिंग करून ठेवलेली आहे। तर कमीत कमी हे 6 ब्लाउज आहेत, हे 6 आणि हे 6। तर हे एवढे 6 आणि 6 12 ब्लाउज मला 25 तारखेपर्यंत तयार करायचे आहे। आपण बघूया। आणि हे जे माझे कस्टमरचे ब्लाउज आहेत तर हे सिंपल असे 4 टक्स मध्ये शिवून घ्यायचे आहेत। तर यांची देखील मी कटिंग आजच करून घेणार आहे। म्हणजे सर्व जे ब्लाउज आहेत ते संपूर्ण ब्लाउजांची कटिंग मी आज करेल आणि परत तुम्हाला स्लीव डिझाइन देखील दाखवणार आहे। तर बघा मी इथं ब्लाउज घेतलेला आहे कटिंगसाठी, अस्तरच घेतलेला आहे मी आणि अस्तरवरती मी प्रिन्सेस कट ब्लाउजची मार्किंग करणार आहे। संपूर्ण माप मी बघा एक बाजूला मी माप लिहून ठेवलेले आहेत। कस्टमरचे माप सर्वप्रथम लिहून घ्यायचे, म्हणजेच मग आपल्याला कटिंग करायला खूप सोपं पडत असतं। वारंवार नाही तर मग मापाचे ब्लाउज घेणार, परत परत मोजणार आणि मग कटिंग करत असणार, तर त्याच्यात खूप प्रॉब्लेम येतात। तर सर्वप्रथम स्टेप बाय स्टेप माप आपल्या नोटबुकमध्ये उतरवून घ्यायचे आणि मग आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची असते। आता माझ्या इथं फटाफट बॅक पार्ट मार्किंग करून झालेला आहे। तसंच मी लगेचच फ्रंट पार्टची सुरुवात केलेली आहे त्याच बाजूने। शोल्डर तसंच मुंडा खोली, त्यानंतर आता इथं उंची मी मोजलेली आहे। बॅक पार्टच्या उंचीहून फ्रंट पार्टमध्ये मी अर्धा इंच उंचीला जास्त घेतलेला आहे। जसं की मी नेहमी सांगत असते, आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। प्लेलिस्ट देखील आहे आपल्या चॅनलवरती। जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचे सर्व प्रकारचे म्हणजे सर्व साईजचे ब्लाउज बघायचे असतील तर तुम्ही सहज सोप्या पद्धतीने बघू शकता आणि एकदम जमेल तुम्हाला एवढं सोपं करून मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे। तर आता इथं झटकेपट वेळ कमी असल्यामुळे मी फटाफट माझे माप घेते आणि घेतल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने डायरेक्टच मी कापडवर कटिंग करून घेते। होता होईल तोपर्यंत मी डायरेक्ट कापडवर कटिंग करत असते। पॅटर्नचा मी कमीत कमी वापर करते, फक्त 2 पीस कटोरी आणि कटोरी ब्लाउजसाठी मी पॅटर्नचा वापर करत असते। बाकी राहिला प्रश्न आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज, 1 टक्स ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, या ब्लाउजांसाठी मी डायरेक्टच कापडवर कटिंग करत असते। म्हणजे एक मी माझी तुम्हाला पद्धत दाखवते की मी कशा पद्धतीने कटिंग करून घेते। आता एकच कस्टमरचे 2 ब्लाउज असल्यामुळे मी काय केलेलं आहे, एकाखाली एक अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे। दोन्ही ब्लाउजांची कटिंग करण्यासाठी 2 असो किंवा 4 किंवा 8 असे जरी असले तरी देखील मी एकाखाली एक ब्लाउज ठेवून घेते आणि व्यवस्थित असे कटिंग करून घेते। जर एकच कस्टमरचे जास्तीची संख्येत ब्लाउज असले तर मग अशा पद्धतीने कटिंग करण्यामध्ये काय असतं, आपला जो वेळ आहे त्या वेळेची आपली खूप बचत होत असते। आता ब्लाउज आपलं बॅक आणि फ्रंट कटिंग झालेलं आहे। 2 ब्लाउज आहेत आणि दोन्ही ब्लाउजांना एकला लांब स्लीव्ज घ्यायची आहे, एकला शॉर्ट स्लीव्ज घ्यायची आहे। त्यासाठी मी आता इथं लांब स्लीवची कटिंग करते। इथं घडी माझी बसत नाहीये, मोठं माप आहे 40चं, म्हणून घडी बसत नाहीये। त्यामुळे मी काय करते, थोडी घडी अशी व्यवस्थित घातलेली आहे की त्याला जोड येणार आहे एकाच बाजूला। जोड देखील मी इथं तेव्हाचे तेव्हा कट करून घेतलेला आहे। बाहीला मात्र मी एकच आकार दिलेला आहे। आता हे जे दुसरं ब्लाउज आहे ते नवरीचे डिझायनर ब्लाउज साडीवरचं, तर त्याला मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि घातल्याप्रमाणे आपण इथं व्यवस्थित बाहीची उंची, बाहीची घडी तसंच उतार संपूर्ण माप टाकत मी छानपैकी अशी बाहीची कटिंग इथं करणार आहे। शॉर्ट बाही असल्यामुळे आपली बाही एकदम छानपैकी अशी बसलेली आहे। अशा पद्धतीने देखील आपण ब्लाउजांची बाहीची कटिंग करू शकतो। मला जिथं कापड अवेलेबल असतो तशा पद्धतीने मी कटिंग करत असते। आता बघा अस्तर मी बाजूला करून घेते। 2 ब्लाउजांचे अस्तर आपण कट केले सोबत, म्हणून आपण बाजूला करणार आणि ज्याचे अस्तर आहे त्यावरच ठेवत आपण ते आता कटिंग करणार आहेत। तर सर्वप्रथम आपण हे नवरीच्या हळदीचं ब्लाउज घेणार आहेत। तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे आणि घडी घातल्याप्रमाणे आपल्याला बॅक पार्ट बंद घडीवर ठेवायचा आहे। बघा मी होता येईल तोपर्यंत कस्टमरचे खूप अर्जंट ब्लाउज असतात त्यावेळेस मी मशीनवरच कटिंग करत असते। मशीनवर बसल्या बसल्या मला कटिंग जमते,
तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही खाली बसून कटिंग करू शकता किंवा एखाद टेबल असेल तुमच्याकडे टेबलवर बसून देखील तुम्ही कटिंग करू शकता। तसं माझ्याकडे देखील काउंटर आहे टेबलसारखाच, तर मी तिथं देखील कटिंग करत असते ब्लाउजांची, पण होता येईल तोपर्यंत मी जास्ती तर मशीनवरच कटिंग करत असते। मला जमतंय तर मी करते। बघा आता डिझायनर स्लीव्ज शिवून घ्यायचे आहे आणि एकाच बाजूला काट येतो, म्हणून अशा पद्धतीने आपण बरोबर बाहीसाठी कापड मी एक बाजूला शिल्लक राहू दिलेला आहे आणि जो साडीचा कापड कॉन्ट्रास्टमध्ये आहे होता त्याचा आपण पॅचवर्क बनवणार आहेत बॅक पार्टवरती। ठीक आहे, तर बाहीसाठी बघा मी जो डिझाईन करायची आहे तो एकदम कापड कट न करता काट तसंच कापड कट करून साईडला असं तिथं ठेवून दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपली संपूर्ण ब्लाउजांची मी इथं कटिंग करणार आहे। आता आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे जे ब्लाउज सुरुवातीला दाखवले त्या संपूर्ण ब्लाउजांची कटिंग करून घेतलेली आहे। तर हे 2 नवरीचे ब्लाउज आहेत, तसंच हे 2 आणि हे 2 जे मी तुम्हाला 6 ब्लाउज दाखवले ते 6 ते 6 ब्लाउज मी इथं कटिंग करून घेतलेले आहे। आता स्टेप बाय स्टेप मी एक एक कस्टमरचे ब्लाउज शिवत जाणार आहे। त्यासोबत मला हे जे नवरीचे ब्लाउज आहेत त्यांच्यासोबत मला नवरीचा घागरा आहे लग्नाचा घागरा देखील वन साइड स्टिच करायचा आहे। तसंच घागऱ्यावरचे ब्लाउज देखील मला शिवून घ्यायचे आहे कॉप्स लावून। तर हे एवढे सर्व कामं मला 25 तारखेपर्यंत म्हणजे 25च्या आत मला संपूर्ण ऑर्डर कंप्लीट करायची आहे, कारण 3 ते 4 कस्टमरला मी एकच तारीख दिलेली आहे। त्यामुळे काय आहे की आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि बघते मी ह्या ब्लाउजचं खूप सुंदर असं पॅचवर्क आपल्याला डिझाईन बनवायची आहे, तर तो गळा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि ज्या बाही डिझाईनचं खूपच अशा लेडीजला वेळ लागले एकदम बिलकुल प्रत्येक कस्टमर एक तरी ब्लाउजची 30 स्लीव्ज शिवून घेत असतात, तर ह्या दोन्ही ब्लाउजांची मी सेम पद्धतीने स्लीव्ज शिवून घेणार आहे। तर याला कलर कॉम्बिनेशनमध्ये कापड काढलेला आहे तो आहे पॅचवर्क बनवण्यासाठी आणि याचा जो कापड काढलेला आहे तो आहे स्लीव्ज डिझाईन बनवण्यासाठी, म्हणजेच आपण बाही डिझाईन 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवणार आहेत। तर मी तुम्हाला बघते बाही डिझाईन देखील तुमच्यासोबत शेअर करेन आणि दोन्ही ब्लाउजांची पॅचवर्क डिझाईन शेअर करणार आहे। त्यानंतर ह्या ब्लाउजांना देखील खूप सुंदर असे गळे मी घेणार आहे। कस्टमरनेच आपल्याला टाकलेले आहेत व्हॉट्सअपला, तर मी त्या पद्धतीने त्यांना ते गळे शिवून देणार। तसंच हे जे ब्लाउज आहेत ते एकदम सिंपल आहेत, 4 टक्सचे आहेत, हे देखील आपल्याला शिवून घ्यायचे आहेत 25च्या आत। तर बघा इथं मी आता जे ब्लाउज आहे हे नवरीच्या वहिनीचं ब्लाउज आहे आणि तिला देखील खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन करायची आहे ब्लाउजवरती। पण आता मी तुम्हाला इथं ब्लॉगमध्ये जी ट्रेंडिंग बाही डिझाईन चालू आहे आणि ह्या बाही डिझाईनची मी खूप जास्ती प्रमाणात मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। जर का तुम्हाला परफेक्ट डिझाईन करून घ्यायची असेल 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये किंवा एकच कलरमध्ये किती कापड लागतो, किती इंचची प्लेट घ्यायची असते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला तिथं दिलेली आहे। इथं मात्र आता मला खूप घाई आहे आणि मी कशा पद्धतीने काम करते हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर मी 2 पार्ट कट करून घेतले बाहीसाठी, म्हणजे 4 आपले इथं पार्ट कट झालेले आहेत 2 बाह्यांसाठी। आणि ह्या साडीचा कापड आपण काढलेला आहे। माझे जे कस्टमर आहेत ते माझ्याकडे डायरेक्ट साडी घेऊनच येत असतात, कारण त्यांना पॅचवर्क बनवायचे असतात, म्हणून त्यांना माहीतच आहे की आपल्याला साडीतला कापड काढायचा असतो आणि मी सांगतेच तसं, म्हणून प्रत्येक कस्टमर साडी घेऊनच माझ्याकडे येत असतात। तर मग आपल्याला जेवढं पॅटर्नसाठी लागतो तेवढं कापड आपण काढू शकतो। आता इथं तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई आपण कापड नेमका किती काढायचं साडीतून, तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते बरोबर आपल्याला पाव मीटर कापड काढायचं असतो साडीतून। पाव मीटरमध्ये आपण कुठला जरी कसा जरी पॅचवर्क बनवला तरी देखील खूप सुंदर असं पॅचवर्क आपल्याला तयार करता येतो। पाव मीटर म्हणजेच 25 सेंटीमीटर। ठीक आहे, टेपच्या उलट बाजूला जे बारीक अक्षरात अंक असतात तिथं आपले सेंटीमीटर मोजले जातात, तिथंच तुम्हाला 25 सेंटीमीटर आणि इंच जर मोजत असणार तर 10 इंच 10 इंच रुंदीला कापड आपल्याला साडीतून काढायचा असतो। म्हणजे त्यातच आता बघा मी 2 बाह्यांची डिझाईन बनवणार आहे। ठीक आहे, मी कापड जोडून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत चला की मी कशा पद्धतीने वर्क करते किंवा माझी मेथड कशी आहे शिवण्याची। तर आता मी जसं की सांगितलं ब्लॉग टाईपच आपला हा आजचा व्हिडिओ आहे की जसं की मी काम कसं करते किंवा माझं जे काम आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते, माझी काम करण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मोजमाप नको राहू द्या, जर व्हिडिओ मला बनवायचा नाहीये
तर खूप एकदम फटाफट कामं होत असतात आणि ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा मग विचारपूर्वकच बनवावा लागतो की जेणेकरून तुम्हाला बघणाऱ्यांना कळायला हवं की किती इंच घेतलेला आहे, रुंदीला, लांबीला, प्लेट किती आलेल्या आहेत किंवा प्लेटमध्ये गॅप किती ठेवायचा आहे, या सविस्तर गोष्टींची माहिती मी तुम्हाला ह्या डिझाईनच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. तर ते तुम्ही बघू शकता एकदम हातानेच बिलकुल अलगद. प्रेस देखील मी केलेली नाहीये. संपूर्ण स्लीव्स तयार झाल्यानंतर मी प्रेस करणार आहे, कारण स्लीव्स तयार झाली म्हणजेच मग आपल्याला प्रेस करायला बरं पडत असतं. तर अशा पद्धतीने बघा साडीतून कापड किती काढायचं याची मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही आता मी ह्या कस्टमरचा कापड काढला तो फक्त आणि फक्त मला बाहीमध्येच वापरमध्ये घेता येणार आहे. तर माझ्याकडेच मी सेम कलरचं कापड आपण शिवण काम करतो तर भरपूर कापड असतात पडलेले, तर होता माझ्याकडे कापड अवेलेबल. तर मग मी हिच्या ब्लाऊजला देखील डिझाईन केलेली आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये. कारण कस्टमरने तर पॅटर्नचा गळा टाकला मला व्हॉट्सअपला आणि म्हटलं की मला असंच गळा शिवून घ्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे, कापड आपल्याकडे अवेलेबल होता सेम रंगाच्या त्यांच्या साडीसारखा. तर मी तो कापड लावत बॅक पार्टला देखील खूप सुंदर असं पॅचवर्क बनवलेला आहे. तो पॅचवर्क मी तुम्हाला ह्या ब्लॉगच्या एंडिंगला दाखवलेला आहे, तर पूर्णच बघा. आणि त्या पॅचवर्कची डिझाईन देखील मी तुमच्यासोबत सविस्तरमध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींना, आज म्हणजेच मी तुम्हाला माझ्या कामाची रुटीन कशी आहे आणि खूप घाई गडबडीत आपण आहे, मग म्हटलं व्हिडिओ एखाद तरी बनवू तुमच्यासोबत शेअर करू की काम कशा पद्धतीने मी हँडल करते किंवा ब्लाऊज आले तर मी कशा पद्धतीने शिवून घेत असते. तर ही छोटीशी असा माझा जो छोटासा प्रयत्न मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एकटीच असल्यामुळे मी फक्त काय करते, आय हुकसाठी, म्हणजे आय तर माझी मशीनची असता, हुक लावायलाच मी ब्लाऊज बाहेर देते. म्हणजे जी माझ्याकडे क्लासला एक ताई येते तिलाच मी हे हुक लावायला ब्लाऊज देत असते. बस तेवढंच काम माझं बाहेर असतं, बाकी संपूर्ण काम मला एकटीला करायचं असतं. तर मैत्रिणींनो, आजचा हा जो ब्लॉग आहे तो छोटासा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.